माणिकराव कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक झेडपी निवडणुकीनंतरच होईल। तोपर्यंत कोकाटेंची खाती अजित पवारांकडेच असतील। अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होणार का असा सुद्धा आता सवाल उपस्थित होतोय। कारण इच्छुकांमध्ये माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे माजी मंत्र्यांना संधी देणार की नवीन चेहऱ्याला पसंती देणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत आहे। ज्योत्स्ना, आपण बघतोय की सध्या माणिकराव कोकाटेंचा जर राजीनामा आला आणि महापालिका निवडणुकीनंतर कोणत्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते? कारण आता रेसमध्ये हे तीन चेहरे आहेत, संजय बनसोडे असतील, त्याच्यानंतर धनंजय मुंडे असतील आणि अजून इतर नेते असतील। मात्र या चेहऱ्यांना संधी मिळणार की दुसऱ्या नव्या चेहऱ्यांना अजितदादा संधी देऊ शकतात, काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे। जर मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचं बघायला गेलं तर हसन मुश्रीफ यांना या नव्या चेहऱ्यांना जे आहे ते नेतृत्व दिलं जाईल आणि त्याचबरोबर छगन भुजबळ जे आहेत ओबीसी नेते आहेत, अजित पवार गटाचा एक मोठा चेहरा आहे, त्यामुळे छगन भुजबळ यांच्या जागेवरती दुसरं कोणाला रिप्लेस करणं थोडंसं कठीण जाईल। त्याचबरोबर संजय बनसोडे यांना सुद्धा संधी दिली जाईल, मात्र ते मराठवाडा या भागामध्ये दिली जाईल। त्याच्यामुळे संजय बनसोडे त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा जी आहे ती जोरदार आहे। माणिकराव कोकाटे यांचं सुद्धा नाशिकमध्ये बऱ्यापैकी चांगलं वर्चस्व होतं, मात्र आता त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्याशिवाय त्यांची आमदारकी जी आहे ती सुद्धा आता रद्द झालेली आहे। त्यामुळे अजित पवार यांच्याकडे जर पर्याय उपलब्ध करायचे म्हटले तर हसन मुश्रीफ, संजय बनसोडे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ, कारण छगन भुजबळ जुने जाणते नेते आहेत, त्याचबरोबर समीर भुजबळ जे आहेत त्यांना सुद्धा जे आहे ते संधी देण्यात येईल। कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं राजकारण ज्यावेळी करायचं असतं त्यावेळी छगन भुजबळ एक ओबीसी चेहरा, अजित पवार गटाचा एक खंदे समर्थक असं म्हणून छगन भुजबळांना, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि खास करून जर नाशिक महानगरपालिकेच्या, मुंबई महानगरपालिकेच्या आणि मुंबईच्या आसपास लगतच्या ज्या महानगरपालिका त्याची जाण जी आहे त्याचं एक म्हणजे ग्राउंड लेवलवरती कसं समीकरण जुळवायचं हे खूप चांगलं छगन भुजबळ यांना जमतं। मात्र त्याचबरोबर छगन भुजबळ हे जे आहेत ते समीर भुजबळ यांना संधी देऊ शकतात आणि एक सेक्युलर चेहरा, एक अल्पसंख्याक चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांची इमेज जी आहे ती पक्षांतर्गत पण चांगली आहे। त्यामुळे हसन मुश्रीफ यांना सुद्धा पुढे करण्याची चर्चा चालू आहे। मात्र आपण बघतोय की संजय बनसोडे यांचा मात्र या ठिकाणी नंबर लागू खरं आहे। त्यामुळे आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर नेमक्या कोणत्या चेहऱ्याला अजित पवार संधी देऊ शकतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ज्योत्स्ना, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।